नर्मदे हर. आज दिवस आहे नवीन वर्षाचा पहिला, म्हणजे 1 जानेवारी 2026 आणि आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 60वा दिवस आहे. आम्ही आहोत मिर्झापूर येथील नर्मदा माता मंदिरात आणि आम्ही आता त्या मंदिरातून आज आम्ही आता प्रस्थान करणार आहोत ते मैयाचं नेमावर, म्हणजे मैयाचं नाभिस्थान. आणि आता आपण पुढच्या मार्गाला लागणार आहोत. तर चला आजचा दिवस कसा जातो ते बघूयात. नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आहे. सकाळी सकाळी थोडंच पुढे आल्यानंतर इथं या मैयांनी आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलावलंय आणि आपण आता चाय प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत. नर्मदे हर मैया. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन अशा पद्धतीने धुकं असल्यामुळे खूप हे होत आहे, कमी हे दिसतंय. पुढचा रस्ता आपल्याला असा आहे. 7 वाजलेत, 7:30. सूर्योदय 7 वाजताच होतात. इथून आपला असा पगडंडी म्हणजे कच्ची सडक आहे, तिथून आपला आजचा परिक्रमा मार्ग आहे. आज नवीन वर्षाची नवीन पहाट आहे. कॅलेंडर प्रमाणे लोक जल्लोष वगैरे फटाके वाजवत आहेत. आजचं नवीन वर्ष, आपलं परिक्रमा मार्ग 2026चा आजचा पहिला दिवस. आणि मला तर स्वतःला खूप आनंद वाटतोय की मी ह्या वर्षी परिक्रमा मार्गात आहे. माझं नवीन वर्ष परिक्रमेत होत आहे. खूप बरं वाटलं, आनंदही होतोय तेवढा की वर्षाची सुरुवात नवीन चालू आहे आणि आयुष्याची सुरुवात आपलं नवीन होणार आहे. आनंद वाटतंय, मनात प्रसन्न भाव आहे, म्हणजे शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद आहे. बघू आज दिवसभरात काय काय आपल्याला नवीन एक्सपिरियन्स भेटतात, काय काय लोकांशी बोलून आपल्याला वाटतं, नक्की शेअर करू. नर्मदे हर. आणि तुम्हा सगळ्यांना 2026 या नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा. नर्मदे हर. पुढे आल्यावर आपल्याला एक गाव लागलंय आणि त्या गावात महाराजजी सगळ्यांना बिस्किट प्रसादी आणि चाय प्रसादी देत आहेत. आपण बी चाय प्रसादी बिस्किट प्रसादी घेऊयात आणि पुढच्या मार्गाला जाऊयात. नर्मदे हर. चाय भी लेते हैं बाबा जी. आपल्याला इथे एक छोटा आश्रम लागलाय, कुटिया. इथं या बाबाजींनी पोहेचा बालभोग दिलाय सगळ्यांसाठी. पोहेचा बालभोग, गरम गरम पोहे. असं छोटस आश्रम आहे. नर्मदे हर बाबाजी. बोलो नर्मदा माई की जय. बोलो नर्मदा मैया की जय. हे बाबाजी 5 दिवसापासून दंडवत परिक्रमा करतायत. यांची दंडवत परिक्रमा आहे. 17 किलोमीटर. नर्मदे हर. मला मंडलेश्वर या गावातून आपण पुढे जातोय. आपण आहोत आता मंडलेश्वर या गावात आणि या घराच्या पाठीमागे लगेच मैया आहे. पण आपल्याला थोडंसं दर्शन झालंय. आज मैयाचं दर्शन बी दाखवतो. नर्मदे हर. नर्मदे हर.
इथून पाहिल्यानंतर तुम्हाला मैयाचं दर्शन होईल लांबपर्यंत आणि पुढे गाव झाल्यावर आपण दर्शन दाखवणार नर्मदे हर. पण पहिले दर्शनाची आतुरता वेगळी असते. सकाळी सकाळी मैयाचं दर्शन भेटलं तर बरं वाटतं. चला पण पुढे जाऊयात आता. नर्मदे हर. इथून मैयाचं छानसं स्वरूप दिसतंय आणि इथंच आश्रम आहे एक छोटस गुजराती बाबा की कुटीर. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपण आलोय बजवाडा गावात. छानसं साईन इथं आय लव्ह बजवाडा. इथून नेमावर आहे 5.5 किलोमीटर आणि इथेच एक आश्रम आहे. आपण त्या आश्रमात आज दुपारी भोजन प्रसादी घेणार आहोत बजवाड्याच्या आश्रमात. 5.3 किलोमीटर आहे नेमावर. चला तर जाऊयात पुढच्या आश्रमात. नर्मदे हर. महारेवा वाटिका आजचं आपलं दुपारचं भोजन प्रसादीचा आश्रम. नर्मदे हर. आज दिनांक 1 जानेवारी 2026 वर्षाचा आजचा नवीन वर्षाचा इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस आणि आज आल्या आम्हाला सेवा करायचं योगदान भेटलंय. तर आज चपाती भाजायचं काम आपल्याला भेटलंय सेवामध्ये. आपण ते करतोय, आनंद वाटतोय. आधी चुलीवर होतो, चुलीवर जास्ती गरम होतं म्हणून आता गॅसवर आलोय. नर्मदे हर. जोडीत आहे तुम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. नाही इकडे धरला. नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि आता आम्ही झालोय मार्गस्थ पुढच्या आश्रमाकडे. आज नवीन वर्षाचं आम्हाला आपलं मराठमोळं जेवण पिठलं आणि चपाती भेटली आहे. पिठलं चपाती आणि भात खाऊन आम्ही आता नेमावर कडे जातोय. चला आता पुढचा प्रवास कसा आहे, तो पुढचा दिवस काय. मैयाचं नाभिस्थान आहे पण तिथं जाता येत नाही आपल्याला. दुरून दाखवण्याचा प्रयत्न होईल. दुरून दिसणार नाही पण जेवढं होईल आपल्याला तेवढी माहिती आपण गोळा करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. नर्मदे हर. आल्यावर आपल्याला एक आश्रम लागलाय आणि ह्या आश्रमात आता सेवा देतात ते आपले हे छोटे पंडित जी आपका नाम? मेरा नाम है पंडित श्री राधे दुबे. आप कब से सेवा दे रहे हो? हमको 2 वर्ष होने जा रहा है. 2 वर्ष इधर. और यहाँ पे पूरा जो इस आश्रम का देखभाल है आप ही करते हो? जी महाराज जी. हमें और गुरुजी भी हैं. गुरुजी अंदर हमारा बड़ा आश्रम है. वहाँ पे 25-30 बच्चे हैं, विद्यार्थी है, पाठशाला है हमारा. अंदर भी जी गुरुकुल है, अंदर भी है परिक्रमा वासियों के लिए. पर हमारा पहले अंदर था. अंदर पर जो भी परिक्रमा वासियों के लिए उनको दूर पड़ता था जाने में जी. तो उनको दूर पड़ के फिर वो उल्टा पड़ जाता है. यानी कि उतना जाना और फिर उतना आना, इतने में परिक्रमा वासियों आधे दूर पहुंच जाते थे. इसके लिए हमारे गुरुजी ने यहाँ पर ज़मीन खरीद कर यहाँ पर परिक्रमा वासियों की सेवा के लिए ये आश्रम खुलवाया. अच्छा. नर्मदे. और यहाँ पे रोज आप रहते हो या हर रोज अलग अलग पंडित जी आते हैं? जैसे आपके गुरुकुल के जी हर कोई नए जी जो शिष्य है जी महाराज जी. ये हम रहते हैं, एक पुराना बच्चा रहता है और एक नया विद्यार्थी रहता अच्छा, तो हर कोई को ये मिलता है है जी. तो चांस- अब जिसके भाग में माई की सेवा लिखी है वो आ जाता है सेवा के लिए. जी. अब नहीं यानी गुरुदेव, कि धन्यवाद. हम तो 2 साल से हैं, पर 2 साल में हमने पिछली बार सेवा करा था मैंने. अब की बार पर मेरा मौका नहीं लगा. आज नया साल है, नए साल के दिन माई की सेवा का मेरे को
मौका मिला है तो मैं आ गया हूँ यहाँ पे जी चलो, नए साल का हमें भी आपसे मिलने का मौका मिला. जी धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. पुढे एक चालून आल्यानंतर आपल्याला मंदिरं दिसत असतील. म्हणजे आपण आता नेमावर या गावापर्यंत पोहोचलेलो आहे. मैयाचं हे नाभिस्थान आहे. तर चला जाऊयात. नर्मदे हर. झाडाच्या पलीकडे असे मंदिर दिसत आहेत. जवळून एवढे वाट दिसत नाही. आणि हे एक असं खूप उंचावर आणि खूप मोठं मंदिर बनवलं दिसतंय. बनवलं जाते ते कसं बनवत आहेत. कन्स्ट्रक्शन तर चालू आहे त्याचं अजून. इथे हे तीर्थक्षेत्र आहे. जैन तीर्थक्षेत्र आहे. आपण येऊ दुपारी सायंकाळी जर येता आलं तर येऊ नक्कीच. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत नेमावर या गावात. कसं आहे आणि आपण चाललो आहे तिथं. परिक्रमावासी आपले दिसत आहेत. नर्मदे हर गुरुजी. किधर आहे आश्रम? पैदल पर ठहरने एवं भोजन सदाव्रत की व्यवस्था है. प्राचीन सिद्ध पूर्वमुखी हनुमान सिद्ध क्षेत्र नेमावर इथं एक आश्रम आहे छोटा. आणि आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या घाटावर, घाटाजवळच्या आश्रमावर. नर्मदे हर. नेमावरच्या या गल्लिया इथून वरती आहे. वरती जायचं. इथून विष्णुई धर्मशाला या ठिकाणी आहे. आणि तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. या इथे आपले आश्रम आलेला आहे. आश्रम नर्मदे हर. और नीचे गादी है, गादी का आसन लगा लेना. कमल जी. आपको शाम को देंगे. जी जी. इथून खाली जावं लागतं आणि खाली आपलं आसनाची सोय केली. आपण लावलेले आहेत आसनं आणि आसन लावून आपण आता जातोय घाटावर. थोडंसं आपलं दंडक पण स्नान आणि आपण हातपाय धुवून आरती वगैरे लावून मैयाची पूजा करून, कारण नाभिस्थान आहे. तर चला आपण जाऊयात मैयाच्या नाभिस्थानाला, घाटावर. नर्मदे हर. सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे इथे पुरातनकालीन. त्याचं हे दिले पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार आपण ही माहिती वाचू शकतो आणि त्याचं आपण दर्शनाला जाऊयात. हे आहे पुरातनकालीन सिद्धेश्वर महादेव मंदिर. हा त्याचा महाद्वार. या प्रकारे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वारातून एकदम पुरातन काळातील मंदिर आहे.
हे मंदिर अशा प्रकारे खूपच जुनं मंदिर आहे, जुनं बांधकाम आहे, पुरातन काळातील आहे. आणि तसं मंदिराला खूप गर्दी आहे दर्शनासाठी. आपण सायंकाळी तुम्हाला दर्शनाचा व्हिडिओ दाखवू. आता पटकन दर्शन घेऊन आपण पुढच्या यायला जाऊ. सिद्धेश्वर महादेव नर्मदे आजचं मैयाचं दर्शन हे अशा प्रकारे सिद्धेश्वर घाट नेमावर आणि मैयाचं नाभिस्थान इथेच पाण्यात तिचे ॲक्च्युअलमध्ये हे दिसतंय आपल्याला नाव. तिथं जाऊन नाभिस्थानाचं दर्शन घेता येतं, पण आपल्याला आतमध्ये जाता येत नाही म्हणून आपण तिथं जाणार नाही आहेत. तिथं ते मैयाचं नाभिस्थान आहे, नाभिकुंड, आणि त्या कुंडाचं दर्शन तिथं जाऊन घेतलं जातं. आणि हे जे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य हे पांडवकालीन मंदिर आहे, पुरातन कालीन आहे खूप. एका दिवसात त्यांनी बांधलेलं आहे. ते म्हणतात की पहिले 6 महिन्याची रात्र आपल्या याच्यानुसार त्यांनी बांधलेलं, पूर्ण एका दिवसात हे बांधलेलं मंदिर आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण आता जातोय घाटावर स्नानासाठी. मैयाच्या काठावर पलीकडचं तीर्थक्षेत्र आहे हांडिया. आणि इथं अशा प्रकारे हा घाट नेमावर सूर्यास्ताच्या मार्गाला सूर्यास्त आश्रमात परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी इथं लागलेले आहेत. आणि भोजन प्रसादीला सगळे इथं बसलेले आहेत. हरे राम